जे सुख बैलगाडीत. बरं बैलगाडीत माय माऊली असायची, पण प्रत्येकाला कळायचं ती माहेरला चाललीये का सासरला चाललीये. समजा बैलगाडी आहे आणि तिचं तोंड जर बैलाकडे असेल तर समजायचं ही माहेरला निघालीये. का? आता माझं गाव लागणार आहे, माझ्या गावाची यश लागणार आहे, माझ्या गावचं मंदिर लागणार आहे, माझ्या शेजारचं घर लागणार आहे, माझं घर लागणार आहे. माहेराकडे तोंड करून बसायची. आणि जर ती सासरला निघाली तर बैलाकडे पाठ करून बसायची. आता समोरही नाही पाठीमागही नाही, मोटरसायकलवर तिसरीकडेच तोंड आहे. त्यामुळे काही विषय काळच बदलला सगळा साहेब. काळ, ती प्रेम, ती भावना, कशाचाच विषय नव्हता अगोदर. माणसं माणसाला अत्यंत, असं म्हणतात विज्ञानाच्या युगामध्ये लई प्रगती झाली, पण माणसाची वृत्ती सुद्धा फार कमकुवत झाली. प्रेम मनातलं कमी होत, मग ते होऊ देऊ. माणसाबद्दल दोन गोष्टी चांगल्या बोला, तुम्हाला दुसरं काही करायची गरज. आम्ही सगळ्याबद्दल चांगलं बोलतोय, जवळच्या माणसाबद्दल चांगलं बोलत नाहीयेत. म्हणून जवळच्या माणसाबद्दल चांगलं बोला, लेकरांना चांगले संस्कार द्या. माझा कवी म्हणून उल्लेख झाला, माझ्यावर कवितेचा संस्कार माय माऊलीने केला. मी काय लय मोठा कवी नाही. मला आनंदाची गोष्ट अशी वाटली की कवीला ऐकायला तुम्ही बोल बसलेत. कवीचं जिंदगीला अवघड आहे साहेब. भारत दादा तर म्हणला मला कवी आवडतच नाहीत. काल भेटल्या म्हणलं मी कवी नाही बाबा. मग कारण कवी लोक म्हणजे डोक्यावर पडलेले असतात, त्यांचे हाताने हरवलेले असतात, आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधतात, आणि ते काही तर अफलातूनच असतात. कवी म्हणजे ते झबान केसोन बिसोन वाढवून कानाला पेन असा हात ठेवून विद्वान. आपण काय विद्वान? सध्या विद्वान होणं लई सोपं झालंय साहेब. असा पेन काढायचा आणि असा पेन लावायचा आणि ह्याला म्हणायचं फोटो काढ, आणि ह्यानं काढलेला फोटो टाकून द्यायचा, झाला विद्वान. बाकी काही नाही. मी काय तसलं नाही. म्हणजे कवीबद्दल बोलताना असं म्हणतात की जमेना जगी कोणते काम ज्यांना, कविता असे एक हत्यार त्यांना. जिथं अर्थ लागे तिथे शब्द खोडा, कुणाच्या बापाला कळेना असे वाक्य जोडा. उवा मारल्या सारखे शब्द खावे. उ आजी सांभाळल्यात ना आपल्याला, त्यांना आपल्याशिवाय कोण आहे दुसरं? त्या बिचाऱ्यांनी जावं कुठं आपल्याशिवाय, म्हणून सांभाळल्या पाहिजेत. माझ्या तर लहानपणी मी लय सांभाळल्या. 3 बहिणीत एकटाच होतो, तिकडून देवाणघेवाण व्हायची तिन्ही बहिणींकडून. बरं ते असं व्हायचं की तिघींचं समीकरण एकत्र यायचं. मग आम्ही वर्गात बसल्या बसल्या असं केलं की गुरुजीला वाटायचं ह्याला गणित कळलं नाही काय की बुवा, म्हणजे गुरुजी गणित शिकवायचे, मी असं करायचं. मग ते म्हणायचे अविनाश समजलं नाही का? मी म्हणायचो होय हो सर समजलं की. मग डोक्याला काय ताण द्यायला सतत, तुम्हाला कसं सांगू सर, माझ्या बाजूला कुणी बसणार नाही सांगितलं तर. त्यांना आपण सांभाळलं, आपल्याशिवाय कोण आहे त्यांना. मग अगोदरची परंपरा होती, घराच्या पायरीवर सासू बसायची आणि वरल्या पायरीवर सून बसायची. सासू चांगली असेल तर उवा व्यवस्थित निघायच्या, आणि तीच सासू खवट असेल तर एका उवा सोबत 4-5 केस. तमिली तू कधी मरती की. असं केलं की एकदा 2-4 लिका उवा, आपल्याशिवाय त्यांना कोणी. त्या उवा मारल्या सारखे शब्द खावे, उभे आडवे अर्धमेले करावे. कवीबद्दल चांगलं बोलत नाही. एका एसटी मध्ये एक कवी होता, त्याच्या बाजूला एक माणूस होता. त्या माणसाला दुर्बुद्धी सुचली. तो माणूस त्याला म्हणला राम साहेब कोण आहेत तुम्ही? ते माणूस म्हणला मी कवी आहे. ते म्हणला तुम्ही? मी बाहेरा मला काय ऐकू येत. एक कवी पुढी पळत, एक जण पुढी पळत होतो आणि एक जण मागं पळत होतो. ते पुढचं जोरात पळायले, त्याच्या मागचं त्याच्यापेक्षा जोरात पळायले. पोलीसवाल्यानं अडवलं, हे यार काय मारतो काय त्याला, झालं काय म्हणे. ते कवी म्हणे मला त्याला 4 कविता ऐकवल्यात. मग चांगले ना, आणि माझी एकच ऐकून पळायले म्हणे, मी त्याला आता सोडतच नाही. कवीबद्दल फार वेगळा. पण अशा कालावधीमध्ये तुम्ही एका कवी माणसाला ऐकायला बसलात, तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही मला खूप काही दिलं. कारण आपण साधं लिहितो दादा, ते लय जड लिहित नाही. अशा सांज वेळी भलतेच दाटून येता तुझी आठवण येता, हुंदका आतून दाटतो. नयनातून अश्रू ओघळत असताना त्या प्रत्येक अश्रूच्या प्रत्येक दवबिंदू सारख्या ओघळलेल्या आठवणी. का करायचे ते? असलं काय आवडतंय का आपल्याला? असं जड. आणि इथंच गाणं लागू द्या बरं, ओ मेरी जुहर जबी. आपला आज आपल्या आजीकडे बघत आहे का नाही का? अरे त्याचे शब्द आहेत ना, त्याचं प्रेम आहे ना, व्यवस्थित लिहिलं पाहिजे ना. तो काही लिहितो काही, ते सलमान खानचं
तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन. आणि ह्याला चैन लावायची अक्कल नाही. मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. आणि तिकडं चष्मा मोठ्या भिंगाचा. काय म्हणते मस्त मस्त दोन. बरं सलमान खान याच्यावर स्टेबल राहावं ना. दबंग 2 मध्ये सलमान खान म्हणला तेरे नाही ना बडे दगाबाज रे, दगा 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 दगाबाज रे. म्हणजे पहिल्या पिक्चर मध्ये नंबर 1 डोळे आणि दुसऱ्या ह्याच्यात दगाबाज. आपलं तसंच झाले. पोरग प्रेमात पडलं. तुम ही हो आशिकी. ती आजीलाच म्हणते घरातल्या तुम ही हो. मात्र म्हणले का पाय तुम ही हो आशिकी. आणि ती बिचारी नाही म्हणली, काही तर अडचण आली. अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का. हे कबीर सिंग दाढी वाढवून इकडं तिकडं सगळं अवघड झाले दादा. टेम्पररी नाही. माझ्यावर संस्कार मी साध्या साध्या शब्दात लिहितो, सोप्या शब्दात लिहितो. माझ्यावर कवितेचा संस्कार माझ्या आईकडून झाला. आपल्या गावामध्ये अशा असंख्य मायमावल्या आहेत ज्या मायमावल्यांना वाचता लिहिता येत नाही, पण वामन दादांची 1000 गाणी त्या मायमावल्यांना पाठ आहेत. का? कारण वामन दादांच्या गाण्यामध्ये आत्मीयता होती. वामन दादाचं गाणं संपलं नाही. वामन दादांनी त्या काळात संत तुकारामांनी लिहिलेला अभंग बदलला का? आपलं गाणं किती दिवस चालत आहे. माझ्या लहानपणी गाणं होतं काला कवा काट खाएगा सच्ची बोल एक काला एक काला एक काला 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 हे या. लगे माझे मित्र सगळे माझ्याकडे बघून काला कवा काट खाएगा. ते गाणं गेलं. ते नंतर निघालं हाताला धरलंय लगीन ठरलंय. तिथपासून आतापर्यंत सगळे गाणे बदलले. गाणे टिकले का? म्हणजे बघा तुम्ही 15 समजा कोणता महिना चालू आहे? पहिला. हा असे उत्तर पाहिजेत. पहिला जानेवारी. समजा 1 फेब्रुवारीला तुमच्या गल्लीतलं कोणाचं तरी लग्न आहे. जमलं समजा योगायोगानं त्या पोराचं लग्न आहे समजा शेगावला. कुठं? मग ते वराड जातं ना ज्याला उचलून लग्न म्हणतात. लगे नवरदेवानं सांगितलं त्याच्या सासऱ्याला हो का मामाजी मला हुंडा कमी द्या पण डीजे लावा. काय लावा? आणि डीजेवर पोरं नाचले. संपलं. आपल्या आयुष्याचं सार्थकीकरण झालं. हे फोन करते मित्राला भाऊ आपलं जमलं. ते म्हणते कस काय? त्याला भरोसा नाही जमल का नाही ते. कस काय? जमलं. भाऊ आले लगेच. अकोला टू शेगाव बसले टेम्पोत. गेले टेम्पोतून उतरले सगळे. 1 फेब्रुवारीला सगळे जाऊन भेटले डीजेवाल्याला. डीजेवाल्या लग्नाची वरात इथून मारुतीच्या मंदिरावर आणि मारुतीच्या मंदिरावरून मंडपात जाईपर्यंत एकच गाणं वाजलं पाहिजे मुंगळा. दुसरं काही फक्त मुंगळा. डीजेवाला म्हणला बरं आहे मला सोपं आहे. नाही तर डीजेवाला एवढा बेजार होतो रिमोट असे दाबू दाबू. गाण्याचं एकच कडवं वाजतं की दुसरं बेवडं जाते. म्हणते नागिन लाव. नागिनीने निस्ता असा फुंकार मारला की लगेच एक बेवडं जाते. बाबूराव लाव. अरे नागिन तर होऊ दे. बरं बाबूराव थोडा झाला नाही झाला तिसरं जातंय शांताबाई. इकडं आलती का शांताबाई? होत मला इकडलं माहित नाही. आमच्या मराठवाड्यात शांताबाई गाण्यामुळे 1 महिना शांताबाई नावाच्या बाया घराच्या बाहेरच नव्हत्या. 1 महिना घराच्या बाहेरच नाही. त्या बाया घराच्या बाहेर गेल्या की गल्लीतली सगळी बारकी गँग चक्रांना करा चक्रांना करा चक्रांना करा. शांताबाई दणकाच होता. त्याला म्हणले फक्त मुंगळा लाव. तो बिचारा खुश झाला. सगळ्या कॅसेटी बाजूला केल्या. फक्त मुंगळा लावला. वरात निघाली. नवरदेव आला. लग्न लागलं. सगळे घरी आले. 15 फेब्रुवारीला याच ठिकाणच्या दुसऱ्या पोराचं लग्न जमलं. ते बी लग्न शेगावला. डीजेवाला तोच. कोण? डीजेवाला तोच. डीजेवाल्याने बघितलं तेच पोरं तेच शर्ट फक्त इस्त्र्या कडक. पोरं उतरले. डीजेवाला म्हणला अरे बाप ही तर आपलीच गँग आहे. त्यानं सगळ्या कॅसेटी बाजूला काढल्या आणि पोरायली पाहून मुंगळा लावला. मुंगळा लावल्या बरोबर एक पोरग जवळ गेलं आणि त्याला म्हणला तुला अक्कल आहे का? 1 तारखेच्या लग्नामध्ये मुंगळा याच गाण्यावर नाचून बोर झालो. आता मुंगळा लावायचा
आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, वामनदादांनी लिहिलं त्या काळचं गाणं आणि तुकाराम महाराजांनी लिहिलं त्या काळचा अभंग आपल्याला कधी बोर वाटला का? तो बोर वाटत नाही. त्याचं कारण काय? त्याच्यात मानव कल्याणाचा संदर्भ आहे. वामनदादा म्हणतात, मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे ज्यात तुझे हित व्हावे. ज्याच्यामध्ये माणसाचं हित आहे ते लिहिलं पाहिजे. ते संतांनी लिहिलं. माझ्यावर कवितेचा संस्कार आईमुळे झाला. आईमुळं. बाबा इथं आलेला आहे माझा भाऊ. माझ्या आई जात्यावरच्या ओव्या म्हणते. जात्यावरच्या ओव्या तुम्हाला माहिती आहे ना? जात्यावरच्या ओव्या. आता जात्यावरच्या ओव्या गेल्या आणि शिव्या आल्या. अगोदरची घरातली सुरुवात ओव्या गाऊन व्हायची, आता शिव्या देऊन होते. सुरुवातच अगोदर माय माऊली लेकराला झोपवत असताना जवळ बोलवायची, त्याच्या तोंडावरून हात फिरवायची, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं काहीतरी म्हणायची, कडाकडा बोट मोडायची आणि त्याला झोपवायची. आता पडे पालत, मले माझे एपिसोड राहिलेत कालचे बघायचे, तू पड, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ते म्हणते, अगं मम्मी माय स्वीट ड्रीम, तू माझ्यासोबत मला झोपवावं. ते म्हणते, नो माय एपिसोड, तू पड. ते पोरग, तुम्ही बघत नाहीत ना मालिका? असं होईल का? माझ्या नवऱ्याची खरंच नवऱ्यानं आणल्यास घरात, त्याला बुटानं हाणताल की तुम्ही? एखाद्यानं आणावंच. त्यानं का? तू कस काय बघतीस? तुझी तर आवडती राधिका शनया गुरु. माय राधिकानं दुसरं लग्न केलं, मा लय चांगलं झालं मा. आणि बाय गुरुनं बँड वाजवला, हिच्या गुरुनं बँड वाजवल्यास मग कसं होईल? अवघड आहे. काही मालिका येतात. ती 7ला एक मालिका लागायची, जुळून येते रेशीम गाठी, मला लय आवडायची. पण 7:30ला लगेच का रे दुरावा. 7ला रेशीम गाठी जुळल्या, 7:30ला ती बंद झाली का होती? 5 सासामध्ये एक सून होती, ती जान्हवीची. ती 1.5-2 वर्ष तिची डिलिव्हरी झाली नव्हती ना? झाली का बंद? 1.5-2 वर्ष तिची डिलिव्हरीच नाही. तिच्या नवऱ्यानं ते खेळ भांडे आणले, बाहुल्या आणल्या, गाड्या आणल्या, आणि त्यानं म्हणायचं जान्हवी. लगेच ती म्हणजे काहीही हो श्री, काहीही हो श्री. झाला दणका. श्री मेला इकडंच कर्ज काढू काढू. कुठून मालिकेचे संस्कार झाले? तुम्ही नाही, तुम्ही बघत नाहीत आहे का नाही? असं कसं होईल? आम्हाला तर करमतच नाही मालिकेशिवाय. असो, माझ्यावर संस्कार कवितेतून माझ्या आईमुळे झाला. माझी आई आज बी, बरं आज बी मी गावाकडे गेलो ना, मी औरंगाबादला शिकतो, परळी तालुक्यात माझं गाव आहे, परळी मतदारसंघात अंबाजोगाई तालुक्यात. मी जेव्हा गावाकडे जातो ना, आज बी माझी आई जातं घेते आणि जात्यावर ओव्या उगाच म्हणत बसते, कारण तिला माहिती मला ओव्या आवडतात आणि ओव्यामधून माझ्यावर संस्कार झाला. एक ओवी होती पहा सुंदर, की फार सुंदर सुंदर ओव्या. मला आता कोणीतरी भेटला होता, एक दादा, मला त्याचं नाव माहित नाही, पण ते म्हणे, दादा मी तुमचा लयच मोठा फॅन आहे. अरे बाप, उन्हाळ्यात भेटलाच बरं झालं. ते म्हणे, दादा ती ओवी लय भारी म्हणता तुम्ही, तेवढी म्हणा. तो मित्र इथं आहे का नाही मला माहिती का? गेला आहे का? गेला गेला गेला, नशीब नव्हतं त्याचं. त्यानं मला म्हणला, दादा ओवी म्हणा. माझ्यावर ओवीचा संस्कार झाला. माझ्या आईनं माझ्यावर ओवी गाऊन मला रात्री झोपवत असताना आई अंगाई गीत म्हणायची. स्वप्नांचा झोला तान्हा झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी बघ गेली आज नवाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. बघा बाजूचे झोपले का पुढे आपल्या. हे अंगाई गीत होतं. आता अंगाई गीत नाही, ओवी नाही. ओव्यातून माझी आई सांगायची. माझ्या आईनं रामायण मला ओव्यातून सांगितलं. मला राम कळायच्या अगोदर, की अरुण्या गवना माझी दिवा कोणी लावी गेला, पुत्र तरी रामाचा चालेला, झाली बाई प्रहर रात्र दिवा ताई जळेला, इज गळेला, पुत्र तरी रामाचा निज येला, निज येला. या ओव्यामध्ये सुखदुःखाचे संदर्भ होते. आताची मॉडर्न ओवी म्हणत असतो मी. पाटीचा ग भाऊ राया,
पाटीचा ग भाऊ राया भाऊ ग राया भाऊजईच्या नादा लागून गेला की गवाया. पटलं सगळ्यांनी. ही मॉडर्न सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी या ओव्याच्या माध्यमातून होतात आणि त्या ओव्यांचा संस्कार महाराष्ट्राला आहे. ते ओव्याची परंपरा, ती गाण्याची परंपरा, वामनदादांची परंपरा. वामनदादा म्हणतात, मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित भावे, तुझे हित भावे. आणि ज्याच्यामध्ये हित होतं ते गाणं गावं. प्रतापसिंह बोदडे दादा फार मोठे कवी आहेत. त्यांनी असं लिहिलं की असं लिहावं की भावे भीमाचे चिंतन इथे, भावे भीमाचे चिंतन इथे, भीम आहे चिरंतन इथे, भीम आहे चिरंतन इथे, भावे भीमाचे चिंतन इथे. मनुमेला रूढीचे तसे, मनुमेला रूढीचे तसे,